बारामती बनावट फेसबुक अकाउंटवरून स्वस्त दरात गहू देण्याचे आमिष दाखवून व्यापाऱ्याला लुटणाऱ्या टोळीचा बारामती तालुका पोलिसांनी पर्दाफाश केला आहे। पोलिसांनी 5 पथकांच्या मदतीने थरारक पाठलाग करून 4 आरोपींना अवघ्या काही तासांत जेरबंद केले। त्यांच्याकडून 8,15,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे। तासगाव जिल्हा सांगली येथील पिठाचे व्यापारी सूरज सर्जेराव गावडे यांनी फेसबुक मार्केटप्लेसवर स्वस्त गव्हाची जाहिरात पाहून संपर्क साधला होता। आरोपींनी त्यांना 4 मे 2026 रोजी बारामतीला बोलावून घेतले। कल्याणी कॉर्नर येथे एका विना नंबरच्या स्कूटीवरून आलेल्या मास्कधारी इसमाने त्यांना गहू दाखवण्याच्या बहाण्याने पेनजीओ कंपनीच्या मागील निर्जन भागात नेले। तिथे आधीच कारमध्ये दबा धरून बसलेल्या आरोपींनी गावडे आणि त्यांच्या चालकाच्या कपाळावर पिस्तूल लावून त्यांना बेदम मारहाण केली। आरोपींनी त्यांच्याकडील रोकड, चांदीच्या अंगठ्या, घड्याळ आणि चालकाच्या कानातील सोन्याची बाळी असा सुमारे 51,500 रुपयांचा माल लुटला आणि जीवे मारण्याची धमकी देऊन पळ काढला। घटनेची माहिती मिळताच पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांच्या नेतृत्वाखाली 5 पथके तैनात करण्यात आली। सायबर सेलच्या मदतीने आरोपींचा माग काढला असता ते आपली ठिकाणे सतत बदलत असल्याचे उंडवडी, शिरसुफळ, कुरकुंभ, बिगवण दिसून आले। पोलिसांनी इंदापूर, बिगवण आणि वालचंदनगर परिसरात नाकाबंदी केली। सिन्नरमास कंपनीजवळ पोलिसांनी आरोपींच्या गाडीला घेराव घातला। आरोपींनी पळून जाण्याचा प्रयत्न केला, मात्र पोलिसांनी शिताफीने पाठलाग करून त्यांना पकडले। अटक केलेले आरोपी 1. रवी संजय माने राहणार वंजारवाडी, बारामती 2. श्रीकांत अर्जुन घुले राहणार ढेकळवाडी, बारामती 3. अभिषेक भाऊसो ठोंबरे राहणार ढेकळवाडी, बारामती 4. अतुल मोहन बोलणकर राहणार वंजारवाडी, बारामती। जप्त केलेला मुद्देमाल 2 पिस्तूल आणि जिवंत काडतूस 7,50,000 रुपयांचे सोने चांदीचे दागिने व घड्याळ 65,000 रुपये रोख रक्कम गुन्ह्यात वापरलेली वेर्ना कार। पोलिसांचे आवाहन, सोशल मीडियावरील स्वस्त वस्तूंच्या जाहिरातींना भुलू नका। कोणत्याही अनोळखी ठिकाणी व्यवहार करताना सावधगिरी बाळगा। ही कामगिरी पोलीस अधीक्षक संदीप सिंह गिल, अपर पोलीस अधीक्षक गणेश बिरादार आणि उपविभागीय पोलीस अधिकारी सुदर्शन राठोड यांच्या मार्गदर्शनाखाली बारामती तालुका, वालचंदनगर आणि भिगवण पोलिसांनी फत्ते केली। बारामती येथून रणजित मस्के यांची रिपोर्ट।